अण्णा अण्णा बाहेर या. नमस्कार अण्णा. नमस्कार. आलासा भीक मागायला? अण्णा भीक मागायला आलेला नाही आम्ही, गणपती बाप्पाची वर्गणी मागायला आलोया. किती आहे वर्गणी? 500 रुपये. अरे तुमची लायकी आहे का 500 रुपये मागायची? 500 रुपये घेताय आणि तुम्ही कार्यकर्ता काय करताय मला चांगलंच माहिती आहे. बोला काय करतो आम्ही? गावाकडनं पैसे गोळा करायचं, कार्यकर्ते घेऊन मंडळात बसायचं, पत्त्या खेळायचा, दारू प्यायचा आणि गांजा वाढायचा, असलंच उद्योग चालतात तुमचं. अण्णा तोंड सांभाळून बोला. तुम्हाला वर्गणी द्यायची नसली तर देऊ नका, पण आम्हा कार्यकर्त्यांच्या असलं घाणेरडा आरोप करू नका. मंडळातल्या एकाला पण कसलं व्यसन नाही, कुठंतरी एकाने केलं असेल म्हणून सगळ्यांनी बदनाम करू नका तुम्ही. इथं आम्ही गणपती बाप्पा येणार म्हणून 15-15 दिवस अगोदर गणपती बाप्पाची तयारी करतो, रक्ताचं पाणी करतो, कुठनं पत्र गोळा करून आणतो, खाटी गोळा करून आणतो, तेव्हा ती मंडळ उभा राहतं. मला माहित आहे सगळं तुमचं धंदा. हे घ्या 50 रुपये लागा वाटायला. अण्णा ही लक्ष्मी आहे, ह्याचा असा अपमान करू नका अण्णा. तुम्ही आम्हाला वर्गणी नाही दिली तरी चालतं, इधर नको आम्हाला तुमचे पैसे. राहू दे, जा पाळायत ना. आले मोठे गणेश बघते. तुम्ही वर्गणी दिली नाही म्हणून काय आमच्या गणपती बाप्पाचं आगमन थांबत नाही. नको आम्हाला. जा वाटायला का. चला रे. अव कोण आलं होतं व? काय नाही, आलेले ती मंडळाची भंपाक पोरं. काय म्हटली ती? काय नाही, चल तू आत. बर. वय बे भावा, त्या अण्णाने लागा सगळा मूडच घालवला. असू दे रे भावा, आपल्याला माहित आहे आपण मंडळासाठी किती कष्ट करतोय. रात्रीच्या 2-2 वाजेपासून आपण मंडळाचं पत्र लावत बसतोया, मंडळाची लाइटिंग करत बसतोया. आणि पाण्याची पण सुद नसते रे आपल्याला, पण ही माणसं अशी बोलते. असू दे, आपण आपलं चांगलं काम करत राहायचं, बाकीचे काय म्हणतात त्याला लक्ष नाही द्या. बरं चला जाऊया, तयारी करू मंडळाची. चला. अव ती मंडळाची पोरं वर्गणी मागायलेली, का दिली नाहीसा? अगं महिना नालायक पोर आहे ती 500 रुपये वर्गणी मागत होती. ती वर्गणी गोळा करते ती आणि आयुष करते ती. होय. अव आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली तरी अजून आपल्याला मूल बाळ नाही. आपलं पोरग जर मंडळात असतं तर तुम्ही दिलीच असती की वर्गणी. आपलं पोरग असतं तर असं भंपाक झालंच नसतं बघ. बर बर. हो माय गॉड, डोक्याला खूप मार लागलाय, रक्त पण खूप गेले. ऑपरेशन केलं पाहिजे. ओके सर. तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या, तोपर्यंत मी त्यांच्या नातेवाईकांना सांगून येतो. मामा हे बघा मामा, डोक्याला खूप मार लागलाय. रडू नका तुम्ही. 1 तासाचं ऑपरेशन केलं पाहिजे, रक्त पण खूप गेले. तेवढं काउंटरला 50,000 रुपये जमा करा, आपण लवकर ऑपरेशन चालू करूया. डॉक्टर गरीब माणूस आहे, मी कुठले एवढं पैसे आणलं. अहो मी पण इथं कामालाच आहे हो, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आणि जेवढं तुम्ही लवकर पैसे भरशील तेवढ्या लवकर आपण ऑपरेशन चालू करू. पाया पडतो माझ्या बहिणीला. अहो माझ्या पुढे पाया पडून काय उपयोग होणार नाही. स्वतःला सांभाळा तुम्ही. डॉक्टर माझ्या बहिणीला. अहो मी पण काय करू शकत नाही हो, तुम्ही पैसे जमा केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मीच तुमची माफी मागतो. काय करू देवा, मदत कर देवा. देवा काय करू आता. बायकोचं ऑपरेशन करायचं, पैसे लागणार होतं जरा. किती लागणार आहेत? 50,000. अरे 50,000 एवढं नाही, 2-4 हजार रुपये आहेत माझ्याकडे. बरं राहू दे, जातो. सोन्या भाऊ, बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, पैसे लागणार आहेत. सगळे पैसे धंद्याला लावली तर आता माझ्यापाशी काहीच शिल्लक नाही. बरोबर ठीक आहे.
1 तास झाला, आता काय माझी महिना वाचत नाही. आता जातो आणि डॉक्टरांचा पाय धरतो आणि म्हणतो माझ्या महिन्याला वाचवा. डॉक्टर पाया पडतो मी तुमच्या. माझ्याकडे पैसे नाही ते माझ्या बायकोचं ऑपरेशन करायला घ्या डॉक्टर. तुमच्या बायकोचं ऑपरेशन आतमध्ये चालू आहे, आताच 50,000 जमा केले. काय कुणी भरलं पैसे? कोण आहे तो माणूस? चला दाखवतो बाहेर रस्ते उभा आहे तो. यांनी भरलीत बघा तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे. ठीक आहे 50 रुपये लागा वाटायला. पोरांनो चुकलं माझं, मला माफ करा. अण्णा अण्णा बस करा, रडू नका. पण पोरांनो एवढं पैसे तुम्ही कुठं आणलं सा? वर्गणीचे गोळा झालेले पैसे होते ते दिलं ऑपरेशन. पण आता तुमच्या मंडळातील सजावटीला लाईटिंगला कुठनं पैसे आणणार? अण्णा यावर्षी सजावट थोडी कमी करणार, गणपती बाप्पाची मूर्ती थोडी लहान आणणार, त्यात काय एवढं. पण मैना काकूंचा जीव वाचणं आमच्यासाठी लय महत्वाचं होतं. खरंच मला माफ करा रे अण्णा. अण्णा उद्या गणपती येणार आहे, ते रडायचं नाही आता. चला